सो आज इव्हेंट डे आहे आणि मी निघालेली आहे इव्हेंटला. आणि आधी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट गाईज. मग ब्रेकफास्ट करूनच मी इव्हेंटला जाते. सो मी इव्हेंटला पोहोचली आहे आता इव्हेंट लोकेशनला. बाकी ते सुंदर आहे असं लोकेशन. आणि लोकेशनला पोहोचल्या फर्स्ट इम्पॉर्टंट इज फिट चेक. थोडीशी मस्ती, थोडासा टचअप मीन्स मेकअप वगैरे ते मी असं सर्च करत आहे. बट तरी पण थोडंसं चालतं. थोडीशी मस्ती वगैरे करून एकट्यामध्येच बिकॉज आय लव एन्जॉईंग मायसेल्फ. मग डेकॉर दाखवलं तुम्हाला सगळ्यांना ख्रिसमसचं ह्या हॉटेलमध्ये. इट्स अ 5 स्टार हॉटेल गाईज. आणि खूप सुंदर डेकॉर केलं होतं. मला खरंच खूप आवडलं. आणि इव्हेंट लाईफ मला खूप बोलतात अपॉर्च्युनिटीज देतात अशा जागेवर यायचं, डेकोरेशन बघायचं, मजा करायची, काम पण करायचं. पण तेवढं हे काम सुरुवात झालेली आहे. आम्ही थोडं हॅम्पर प्लेसमेंटचं वगैरे बघितलं होतं. दादा आमच्यासोबत होता. तोच कन्फ्यूज होता की या लोकांना माहिती आहे का नाही या कंपनीवाल्यानं की कुठे हॅम्पर आणि काय प्लेस करायचं. पण मराठी माणसं होतं म्हणून आम्ही सगळं मॅनेज करून घेतलं. सगळं हॅम्पर प्लेसमेंट एका जागेवर आम्ही केलेली आहे. देन परत फिट चेक ऑन दी कपडे ऑफ कंपनी. नंतर हा माझा मित्र बा कसा दिसतो याला वाटतं हा खूप चांगला दिसतो आहे. बट एकदम कसा दिसतो आहे, काय सूट तरी करते का, पॅन्ट ती ब्लॅक तुम्ही त्याला चिडवत होते खूप यार. नंतर मग त्याचा मी हात बघितला तर हा एवढा सुकडा होता. आणि वॉच बा किती मोठी बघा, वॉच किती मोठी घातली. आमचा लंच टाईम येतो अँड वी आर हिअर फॉर अवर लंच. आम्ही लंच करतो आहे बघा. असे पॅकेट्स असतात जेवणा आम्हाला इव्हेंट्समध्ये असे असतात पॅकेट्स. हे आहेत डेकॉर फॉर संगीत एंट्री. संगीत एंट्रीसाठी डेकॉर आहे. आणि हळदी फंक्शन चालू होतं काही आणि त्यांची कोणतरी एक मेंबर आली आणि ती बोली तू ब्राईडसोबत असतेस ना, तुला पण हल्दी लावते मी, हे घे शॅडोला पण हल्दी. आणि तिने मला हळदी लावून टाकली होती गाळाला. उडत एकदम चांगलं वाटलं मला. पण थोडंसं आपलंसं वाटलं. पण नंतर मी पुसवून दिली ती. थोडेसे आम्ही स्नॅक्स खाल्ले हायटीचे. बघा टेस्टी ना, खायचं म्हणत असेल ना. हा माझा हा फ्रेंड आहे. तो मला शिकवत होता समथिंग ब्रो कोड टाईप्स थिंग्स. मी जात होती ना दुसऱ्या हॉटेलला तर बोलतो सिद्धी जातेच नाही गे असं कर, तुला येत नाही. मी भाई मला कसं काय येत असेल भाई, शिकव बोलली तू आधी काय करतात कसं करतात जाता समय. मग त्यांनी जाऊन हे मला शिकवलं. बट चांगला आहे तो म्हणा. तर त्यांनी मला एंडपर्यंत शिकूनच राहिला. भले मला एकदा दोनदा तीनदा समजलं नाही, त्यांनी हार नाही मानली. तो मला शिकूनच मी दुसऱ्या हॉटेलला शिफ्ट झाली. दुसऱ्या हॉटेलला येऊन काय जास्त काम नव्हतं. सो आम्ही सगळं काम वगैरे थोडं करून आम्ही सगळे बसलो मूवी बघत. येस, फुल एन्जॉय. मग नाईटला जेवण घेऊन मी गेली. माझी गायची मला मेडिसिन पण चालू तरी पण हेच करी इव्हेंटवाल्याची मेडिसिन चालू असून पण इव्हेंट करत आहेत. एका जागेवर बसली तर शूट करायचं होतं म्हणून खाल्लं वगैरे तिकडेच. आणि माझ्या गोळ्या अशा दिल्यात मला की 2 घास, डॉक्टर बोलले 2 घास खायचं, मग गोळी खायची, मग परत 2 घास. मी तर कधी अशी गोळी बघितली नाही की 2 घास खाऊन मग एक गोळी खायची मग परत जेवायला स्टार्ट करायचं. मी तर बघितलं की जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतरच असतात गोळ्या. सो हे पण नाही नवीन आलेलं आहे गाईस की 2 घास खायची नंतर गोळी खायची. बट तो बी आय एम व्हेरी अ स्ट्रॉंग पर्सन. नंतर हे काय आहे, काय वाटते तुम्हाला सगळं काय आहे. तर येस FC रोडला होतो आम्ही. बघा किती गर्दी. पोलीस पण आले होते की सगळ्यांना हटवत होते. तर निघा पण कोणच नव्हतं हटत. कोणच बोलत नाही आम्ही इथंच थांबणार. आणि हे बघा ही ताई किती गोड दिसते ना ही ताई. एकदम क्यूट गोड क्रिसमस भाई. आणि क्रिसमस सगळ्यांना हक्क आहे क्रिसमस सेलिब्रेट करायचा. येस, मेरी क्रिसमस. इथे सगळे लोक खुश एकदम डगमगीत क्रिसमसच्या याच्यामध्ये आहे. FC रोडला बघा किती गर्दी आहे. हेच तर आहे आम्ही पुणेरी FC वाले. दिस इज द थिंग ऑफ FC रोड गाय. दिस इज द थिंग. मग मला झाली कॉफी प्यायचं खूप मन. अँड मग मी थोडं थकलेली असताना टायर्ड असताना पण कॉफी क्रेविंग सबसे आगे. माझ्या एका फ्रेंडला घेऊन तो मला पिकअप करायला आला होता. त्याला घेऊन आम्ही निघालो कॉफी प्यायला. आणि तिकडे त्या कॉफीला बघूनच गाईज मला हे नाचतं सुचलं. तुम्ही सांगा कोणती स्टेप आहे. म्हणजे थोडी सिमिलर मी केलीच आहे. माहितीच असेल ही कोणती स्टेप आहे. द ट्रेंडिंग ऑन दी स्टेप अक्षय खन्ना स्टेप. अँड वी आर टुवर्ड्स अवर एंड गाईज. सो बाय, टेक केअर.